बनवूया लसुणी दाल पालक. त्यासाठी मी सर्वप्रथम मूग डाळ आणि तूर डाळ व्यवस्थित धुवून घेतली आणि मग मी ती कुकरमध्ये ॲड करून त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी, मीठ, हळद आणि लसूण टाकून डाळ छान शिजवून घेतली. ही अशा प्रकारे. मग मी कढईमध्ये तूप आणि तेल ॲड केले. ते गरम झाल्यावर त्यामध्ये तमालपत्र, मसाला वेलची, त्याचबरोबर एक तिखट मिरची ॲड केली. ते व्यवस्थित परतून घेतले आणि मग मी त्यामध्ये जिरं ॲड केलं आणि त्यानंतर मी त्यामध्ये लसूण आणि मिरची ॲड केली. सर्व साहित्य व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी कांदा ॲड केला. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतला आणि मग मी त्यामध्ये बारीक करून घेतलेला पालक ॲड केला. पालक व्यवस्थित अशा प्रकारे शिजू दिला. जास्त शिजवून नाही घेतला. मग मी त्यामध्ये गरम मसाला ॲड केले. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र केल्यानंतर शिजवून घेतलेली डाळ आणि योग्य प्रमाणात पाणी आणि मीठ टाकून डाळीला छान उकळी दिली. पहा माझी लसुणी दाल पालक किती छान झाले आहे. चला तर या मग तुम्ही पण खायला आणि हो प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.